की ऑब्विसली मला जर इंट्राडे ट्रेड जर करायचं तर माझं एक वॉचलिस्ट तिकडे असली पाहिजे. जर वॉचलिस्ट जर आहे तर मला कुठलं टूल वापरायचं तर याच्यामध्ये हा जो आहे तो अँकर्ड व्हीवॅप आहे आणि हा अँकर्ड व्हीवॅपच्या वरती जर किंमत जर जात असेल तर ती बुलिश आहे. जर किंमत अँकर्ड व्हीवॅपच्या खाली टिकत असेल तर ती बेरिश आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही ह्या डीएमआय म्हणजे डायरेक्शनल मोमेंट इंडेक्सला जर ऍड जर केलं आणि त्याच्यामध्ये फक्त प्लस डीएक्स मायनस डीएक्स आणि ही सिग्नल लाईन का जो स्ट्रिंग जो आहे ज्याला एडीएक्स म्हणतो तो स्ट्रॉंगर आहे की नाही तो बघायला लक्ष देतो. आणि इथं बघा ज्यावेळेस त्यांचा क्रॉसओव्हर झाला प्लस किंमत तुमच्या अँकर्ड व्हीवॅपच्या वरती क्रॉसओव्हर झाली त्याच्यानंतर आपल्याला एक कॅश मध्ये जरी आपण बघितलं तर 21.10 पासून 21.60 पर्यंत जाताना दिसलं म्हणजे 50 पॉईंटची इंट्राडे मध्ये रॅली जी आहे त्या टीव्हीएस मोटर मध्ये आपल्याला होताना दिसले. आणि दॅट इज द सिम्पल थिंग की इंट्राडे मध्ये मला जर ट्रेड करायचं तर ह्या गोष्टींकडे आपण लक्ष वेळोवेळी ठेवलं गेलं पाहिजे. त्याच्याकरता दोन टूल दोन इंडिकेटर्स मी जनरली बघत असतो. तुम्हाला इथं आर एस आय तर इथं बॉटमला दिसत असेल पण त्या आर एस आय बरोबर डीएमआय आणि हा अँकर्ड व्हीवॅप जो आहे तो एक सिंपल आपल्यासाठी उपयोगीचा एक टूल तिथं आहे. आणि इंट्राडे ट्रेडर्स जे लोक मार्केटला बघत असतात त्यांनी या गोष्टीला बघितलं पाहिजे. तर ह्या अँकर व्हीवॅपला कुठे घ्यायचं इकडे जर साईडचं पॅनल आहे त्या साईडच्या पॅनलवरती गेला तर लास्टला तुम्हाला अँकर्ड व्हीवॅपचं याला स्टार करायचं म्हणजे तुमच्या ह्या टूल बार वरती डायरेक्टली तो येऊन जाईल. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वाईल डिलिंग विथ द मार्केट. आणि दुसरी गोष्ट इंट्राडे मध्ये मला यूज करायचं आहे तर 15 मिनिटाचे टाइम फ्रेम त्याच्यात यूज करा त्यानुसार गोष्टींना चेक करत जावा म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग येईल ही स्ट्रेंथ बरोबर आहे. मला हे सांगायचं की पूर्णपणे ह्या डीएमआय किंवा अँकर्ड व्हीवॅपवरती मला ट्रेड घ्यायचं नाही तर मला याच्यामध्ये याचं स्ट्रक्चर काय म्हणजे मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस काय याची आयडिया माझ्याकडे आली पाहिजे. कारण मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस वरनं मला समजून येतं की त्या स्टॉकमध्ये ताकद आहे की नाही. आता या यांना जे आहे आपण थोड्या वेळाकरता काढून टाकू. याला एडीएक्स सिग्नलला पण हे करू याला पण हे करू. इथं जावा 3 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये जनरली सगळेच लोक जे 1-2 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये 1 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस करतात. जर ह्या मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस मध्ये जर गेलात तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की हा स्टॉक जो आहे साधारण 11 फरवरीपासून एक साईडवेजच्या ट्रेंडमध्ये घुसलेला आहे. आणि या साईडवेजच्या ट्रेंडमध्ये जर बघितलं तर एक बेस होतो सपोर्ट होतोय त्याच्यानंतर एक रेजिस्टन्स होतो परत एक बेस होतो सपोर्ट होतो नंतर एक रेजिस्टन्स होतो आणि आता परत एक बेस होताना दिसतोय. म्हणजे ही एक रॅलीचं लेग जे आहे या स्टॉकमध्ये आपल्याला मल्टी टाइम फ्रेमच्या अनालिसिस मध्ये 3 तास किंवा 4 तास सुद्धा तुम्ही घेऊ शकता. फक्त 15 मिनिटाच्या हिशोबावरती कुठल्याही ट्रेडमध्ये न जाणं हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. दुसरं जर गोष्ट इथं जर कन्सिडर जर करायची जर झाली तर 3 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये आपण गेलो आपल्याला इंडिकेटर्स काय आहे काय नाहीये ते लक्षात नाहीये. पण जर या 3 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं आणि जवळजवळ 19 फेब्रुवारी पासून आतापर्यंत जर कॅन्डलचं डिस्टन्स जर चेक जर केली तर किती कॅन्डल ह्या 3 तासाच्या टाइम फ्रेमच्या हिशोबाने झाल्या जवळजवळ 15 बार आणि 7 दिवस. म्हणून कुठलाही स्टॉक कुठं काही जर करायचं तर हे 7 दिवस जे आहे ते आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचे. आणि ह्या 7 दिवसावरनं हे लक्षात येतं की ही एक रेंज बाउंडच्या हिशोबाने स्टॉक किंवा इंडेक्स चालू आहे पर्टिक्युलर. आणि याचा जर लो जर बघितला तर तो 2085 ते 2090च्या रेंजमध्ये आपल्याला टीव्हीएस मोटर दिसतोय की ज्या वेळेस याने रॅली 2020 पासून जवळजवळ 2180 रुपयापर्यंत रॅली गेली. आणि त्यानंतर एक कंटिन्युअसली सेल ऑफ करत साईडवेज मध्ये आपल्याला जाताना दिसला. आणि याच्यासाठी सप्लाय झोन जो आहे तो याच्या आसपास आहे. ज्या वेळेस सकाळी तुम्ही मार्केटमध्ये बघितलं की लो कडे किंमत गेली परंतु पुन्हा रिकव्हर करून प्रिव्हियस कॅन्डलच्या क्लोजच्या वरती टिकतीये याचा अर्थ तो एक बुलिश सेंटिमेंट आपल्याला होताना दिसतोय. म्हणून या हायर टाइम फ्रेम अनालिसिसचा हाच एक महत्वाचा मुद्दा इथं हा आहे की याच्यामध्ये जर मार्केट अशा पद्धतीने आपल्याला तिकडे रिकवर होताना दिसतंय तर इथं आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्याचा सपोर्ट कुठं क्रिएट होऊ राहिलाय तो आपल्याला अंडरस्टँड झाला पाहिजे. म्हणून सपोर्टचा जर एक झोन जर झाला तर मी इथं फक्त एकच रेषा काढली आहे. पण त्या रेषेपेक्षा मी जर रेक्टँगल झोन जर काढला आणि त्याच्यामध्ये हा आयत जर काढला तर ह्या आयतावरनं मला ही गोष्ट लक्षात येते की हे एक डिमांड झोन आहे आणि ह्या डिमांड झोनच्या आसपास किंमत बाउन्स बॅक करत असते. इथं बघा बाउन्स बॅक केली आणि इन बिटवीन 2140 वरनच रिव्हर्स झाली. पण ज्यावेळेस आज इथं ओपन झाली किंमत आणि इकडे लो झाला लो नंतर लगेच त्याने रिकव्हरी करून ओपनच्या किमतीच्या वरती टिकला म्हणजे याचा अर्थ किंमत जी आहे ती 2140 कडे जाण्यासाठी तयार आहे. आणि 2140 जर रिजेक्शनचे जर पॉईंट जर बघितले जवळजवळ 3 वेळेस किंमत रिजेक्ट झालेली होती. म्हणून आज सुद्धा
सकाळी आपल्याला 21:40 कडे जाताना तिथं मार्केट दिसलं. हे आपलं एकदा इक्वेशन, आपलं हे गणित पक्क झालं की त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या पॉईंटकडे जायचं आहे, आणि ते पॉईंट म्हणजे तुम्ही इथं इन जनरल जो आहे तो डीएमआयचं युटिलायझेशन तुम्ही इथं करू शकता. या डीएमआयला सरळ सरळ 15 मिनिटामध्ये घेऊन जावा, आणि 15 मिनिटामध्ये ज्यावेळेस तुम्ही घेऊन जाताल की तुम्हाला सिंपल तिथं आयडिया येऊन जाईल की जर किंमत त्याच्या डिमांड झोनच्या आसपास आहे, ऑलरेडी मागच्या 1-2 दिवसापासून त्या डिमांड झोनच्या आसपास होते, आणि टच केल्यानंतर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये हॅमर झाला. प्लस ह्या डीएमआय मध्ये जर तुम्ही जर बघितलं तर हा प्लस डीएक्स जो आहे तो क्रॉस केला त्याने ईडीएक्सच्या लाईनला, आणि प्लस या मायनस डीएक्सच्या लाईनला जो आहे वरती क्रॉस करून तो ट्रेंड करताना दिसला, आणि प्लस ह्या ईडीएक्स लाईनच्या तो वरती होता, आणि त्याच्यामुळंच आपल्याला ही वन साइडेड एका दिशेमध्ये जाणारी रॅली आपल्याला या टीव्हीएस मोटरच्या स्टॉकमध्ये दिसली. म्हणून हे डायरेक्शनल मोमेंट इंडिकेटर जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. याच्यामध्ये काय पॅरामीटर चेंज करायचे त्याकरता मी परत एकदा इथं घेऊन जातो तुम्हाला. इथं याच्यावरती आले का इथं सेटिंगचं सिम्बॉल राहील, इथं स्टाईल मध्ये जावा, तिथं प्लस डीएक्सचा कलर ते करा, मायनस डीएक्सचा लाल करा, हे डीएक्स काढून टाका, याची काही गरज नाहीये. ईडीएक्स महत्वाचं आहे आपल्याला. ईडीएक्स म्हणजे सिग्नल लाईन. ह्या ईडीएक्स वरनं त्याच्यामध्ये किती स्ट्रेंथ आहे की नाही याची आयडिया जी आहे आपल्याला व्यवस्थितरित्या जी आहे तिथं लक्षात येत असते. आणि हे सिंपल सी गोष्ट आहे, ज्या वेळेस ही ग्रीन लाईन वरच्या बाजूला जाते म्हणजे ही प्लस डीएक्स वाली लाईन आहे, ही प्लस डीएक्स वाली लाईन ताकदवान आहे, आणि ही लाल वाली जी आहे ती खाली जायला पाहिजे, आणि ही जी एडीएक्स वाली सिग्नल लाईन आहे ती वरच्या बाजूला जाताना दिसली पाहिजे, किंवा ही खालच्या बाजूला जाताना दिसली पाहिजे, व्हॉट्स ओव्हर. पण असा सिग्नल आपल्याला ज्यावेळेस करतो तर आपले इंट्राडे मधले जे ट्रेड जे आहेत ते चांगल्या पद्धतीने वर्कआउट होताना दिसू शकतात. सगळ्यात महत्वाचं हे फक्त एक केस स्टडी आहे, याच्यावरती तुम्ही ट्रेडर्स घ्यावा असं काही नाहीये. हे तुम्ही स्वतःचे डिसिजन जे आहेत ते व्यवस्थित घ्या, आणि त्याच्या अकॉर्डिंगली जे तुम्हाला काय गोष्टी करायच्यात काय नाही करायच्यात याच्याबद्दल